काय ए अगं तुम्ही अजून बसलात? हा, अच्छा, म्हणजे माझ्या उभं राहण्यावर तुझ्या एंट्रीचा क्ल्यू होता काय? एक मिनिट. माझ्या एंट्रीची काळजी तुम्ही नका करू. अच्छा. माझी एंट्री कधीच झालीये, तुमची आत्ता झाली. तुम्ही जरा लोकांची मनं जिंकायचा प्रयत्न करा. माझं काय, माझा तर फ्रीज जिंकून पण झालाय. सो जरा आवरा पटापट. काय सकाळ सकाळ पेपर कसले वाचत बसता? अगं वाचन ही एक सांस्कृतिक भूक असते. हो का? मग? ठीक आहे, मग पोटाची भूक पण तशीच भागवा. सॉरी 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 सॉरी, काय कधीपासून सांगते आवरा. आवरा ना जरा आवरतो. पटापट. ते आपल्याकडे फॅशन डिझायनर येणार आहेत, तुमच्यासाठी सूट शिवायचा ना. सुटाची काय गरज आहे? या मंचावर सुटायचीच गरज आहे. हा, जे सुटतात ना तेच टिकतात, बाकीचे सो कळलं ना? अहो, माझ्या भावाचं तुमच्या सख्या मेहुण्याचं लग्न आहे, मग छान सूट नको का? काय मोठी शहाणपणा करते. भावाचं लग्न, दुसरं लग्न आहे त्याचं. एक मिनिट, दुसरं नाही, ते पहिलंच लग्न आहे. ते ऐन वेळी हार घालायच्या वेळेला नेमके लाईट गेले आणि मग त्यांनी त्या गुरुजींच्या गळ्यात हार घातला ना. मंदारने, मूर्ख कुठचा. बरं, ते गुरुजी पण इतके हट्टी ना, म्हणे आता मीच येणार तुमच्या घरी सून म्हणून. इतका गोंधळ झाला ना, शेवटी त्यांना सांगावं लागलं, हे बघा आमच्या घरी उघडी सून चालत नाही. असं जेव्हा ठणकावून सांगितलं ना, तेव्हा ते गुरुजी ऐकले आणि गेले एकदाचे. आता या वर्षी बाबांना सांग की त्या नवऱ्या मुलीला रेडियमच्या पट्ट्या लावा आणि ते गुरुजी असतील ना, त्यांच्या पोटावर नो एंट्रीचा लेबल लावा. म्हणजे ऐन टायमाला जर लाईट गेलीच तर दोघेही दिसतील बिचारे. बाजा चेष्टा पुरे झाली. Yes, sir. सांगितलंय ते करा, चटा चटा आवरा. ते येतील ना फॅशन डिझायनर. हे आले वाटतं का? बघा ना कोण आहे. ए टिकू तालसानिया, रसिकाला बोलवून घे बाहेर. तू बोलवायचं, मी काय तुला घरातला घरगडी वाटलो? ठीक आहे, मी बोलवतो. रसिका, ए रसिका, बाहेर येते का जरा? ए रसिका मॅडम बोलायचं. रसिका मॅडम, अरे सर आला तुम्ही. हॅलो हॅलो, वेलकम. सर, हे माझे मिस्टर संदेश. हॅलो. हॅलो. हाय. मी ड्रेस डिझायनर कनिष मल्होत्रा. वा, ए हे चुकलं. आवाज काढला नाही तरी चुकलं माझं. या वेळेला नेमकं चुकलं मी. प्रत्येक वेळेला चुकतो असं. ए पण हे काय स्क्रॅच अँड विन मध्ये फॅशन डिझायनर झालेत का? नाही हो, नाही. हे कसं, फॅशन डिझायनर म्हणजे माझा पोटासाठी करतो ना मी. अच्छा. पण ही आपला हलकीचा कसा मूळ धंदा आहे, तेव्हा विसरून चालत नाही. बरं रसिका मॅडम, तुम्ही मला सांगा, मला इथं कशासाठी बोलवलंय? हे माझे मिस्टर, त्यांच्यासाठी ना छानसं सूट शिवायचं. अच्छा. ह्याच्यासाठी सूट शिवायचंय? हो. ठीक आहे, आता सूट शिवायचे. मला जरा ती सूटचं कापड जरा दाखवा. हा, सूटचं कापड दाखवा. कापड. हे ए हे बघा. काय? लांब उभे राहा. हे वात्रटपणा नकोय. परकी माणसं आलीत ना घरात, कळत नाही का? सॉरी, मला मजा येते. मजा येते. ही अशी माझ्या दुशी अरे तिकडे तोंड करून बघा. हा, तिकडे. हे कापड आहे का? नका ना. सारखी सवय कापड हल्ली. काय मजा येते मला ढिची मारत. त्यांना सवय आहे अशी मध्ये मध्ये ढुच्या मारत राहतात. जाऊ दे जरा एक मिनिट. जरा कसं दिसतंय बघायला पाहिजे हा, बघा ना. ना. शोभतंय का काय बघायला पाहिजे. पाठ करा. वाक्य द्या. कस काय ते पाठ करा म्हणलं, वाक्य मागायला लागलं. मग पाठांतरासाठी वाक्य पाहिजेत ना. नाही तसं नाही. पाठ करा म्हणजे असं वाक्य पाठ करा नाही काय. मग? ती देवान दिलंय का नाही माग ती ते आता असं बॅग.
आपल्याला सूट शिवायचं आहे म्हणल्यावर कसं दिसेल चेक करायला पाहिजे का नको मला हा, जरा इकडे बघा बरं जरा इकडे बघा जरा जरा इथं पकडा जरा मला कसं दिसतंय बघायला पाहिजे ना कसं दिसतंय बघायला पाहिजे कापड नाही 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 काहीतरी प्रॉब्लेम आहे कपड्यात खराब आहे कपडा कुणी आणलाय हो? कपडा बेकार आहे. यांनीच आणलाय त्यांची चॉईसच अशी आहे. नाही 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 बाकीच्या चॉईस बद्दल चूक केली पण एका चॉईस बद्दल एक नंबर काम केली तुमच्या थँक्यू सो मच. कपडाच खराब आहे हो तुम्ही काम करा हे कपडे सूट नका शिव ह्याचा त्यापेक्षा तुम्ही काम करा ना मस्तपैकी असं खिडकीचं पडदं शिवून घ्या एक नंबर दिसत चांगलं दिसेल एक नंबर लगेच शिवून टाकूया खिडकीचे पडदे. चालतंय अगं त्याच्या म्हणण्याला हो काय म्हणतेस हे बघ हे खिडकीचे पडदे हे खिडकीचे पडदे जरी वाटले ना तरी मी ह्या कापडाचा सूटच शिवणार आहे बस. अरे तुम्ही लग्नाला जाणार आहे हा. आता खिडकीच्या कापडाचा सूट शिवणार तुम्ही असं पडदा समजून असं बाजूला सोडून छताडाव कोण पाच त्याची ठोकलं किती मोठा अपमान होईल तो हे बघे तू ज्या कामासाठी आलास ना ते काम कर माप घे चल. ठीक आहे थुकलं बोलतो तर काय कोट शिवाय आपल्या बापाचं काय जाते चांगलं सांगायला गेलो तर आमच्या चूल शिवतो शिव बस बस 2 मिनिटं सांगतो तुम्हाला नसं आता काय याला शिवल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे हो. पण प्लीज तुमच्या पाया पडून सांगतो वहिनी काय लग्नाला जाताना ह्याला घेऊन ह्याच्या आजूबाजूला अजिबात फिरकू नका तुमचं सौंदर्य धोक्यात येईल किती बेहरब दिसतंय ती किती वागाळ बघा काय कसलं कुठनं सुटलंय तुमचं सौंदर्य वाईट होईल त्याला तो दिसतोय अशा भागात पण फिरू नका जवळ जाऊ नका त्याच्या खरं सांगू का आता घरचं लग्न आहे ना म्हणून यांना घेऊन जावं लागेल पण इतर कार्यात मी त्यांना नेत नसते हा, घरीच ठेवते काय त्यांना. बोलते तुझं रसिका आणि या दरवाजाला ना लुंगी लावून ठेवते खेळत बसतात डुशी डुशी. दुसरीला आवाज बरं असू दे चाल तुमचं तुम्हाला पण खुश मी एक काम करतो आपण काय करू माहिती आहे का हा असं हिचं सूट शिवूया आपण आणि असं मस्तपैकी इकडं असं बॉर्डर देतो अशी सोनेरी कलरची एकदम टकाटक सोनेरी कलरची बॉर्डर असं मस्त एवढा लोगो देतो भारीपैकी असं इकडं दुर्मळ्या सोडतो 4-5 असं मस्तपैकी असं म्हणजे केटरिंग वाल्यांच्यात मिक्स होऊन जाईल कॅटरिंग वाला समजतो मला तू हा, ही भारी आयडिया आहे चांगलं वाटलं. चांगलं आहे ना काय जी ज्या कामासाठी आलास ना ती कामं कर माप घे व्यवस्थित मग आपण घ्यायची आपल्या काय बापात जाते तेव्हा ती हा इकडे फिर जरा गळा काढा वहिनी कसलं वाई कसा काय संसार तुम्ही करताय काय सांगू मग अशी पाठ दाखवा म्हटलं तर ही वाक्य द्या म्हटलंय हे आता गळा दाखवा म्हटल्यावर ही गाणं म्हणायला लागलंय काय सांगून तुम्ही संसार करून घेत असाल कुणास ठाऊक अवघड आहे. माझ्या भावना तुम्हालाच कळल्यात फक्त आता गळा हो गाळा म्हणजे गाणं नाही म्हणायचं आपल्याला गळा म्हणजे माप घ्यायला पाहिजे का आपल्याला सूट शिवाय पाहिजे का नाही मग त्यासाठी म्हणलं माप घ्या वहिनी एक काम करा हा हे तर गप उभं राहिले जनावर तर ही पटादिशी लिहून घ्या तुम्ही काय लिहून घ्या तुम्ही आपलं माप घ्या पटापट लिहून घ्या हो हो लिहा लिहा पटादिशीला सांगा करकोचा पाठ करा वाक्य द्या वाक्य दिलं आता पाठ करा म्हणजे पाठ दिलंय ना देवाला ती इकडे करा माप घेतली पाहिजे ती का नको लिहा गोरीला इकडे बरा लिहा बदक अरे काय चाललंय करकोचा गोरीला बदक काय माप घेतो मी माप अरे पण ही कुठली पद्धत आहे माप घ्यायची माझी पद्धत आहे ती माझं मला बरोबर कळतं आता करकोचा म्हणजे कसं बारीक गळ्यात वगैरे करकोचा असतोय ना त्यामुळे करकोचा इकडे पाठात म्हणजे गोरीला आहे ना गोरीला माहिती आहे काय चालतंय बघा हे गोरीला म्हणजे माझं मला कळतंय ना आता बदक इकडे पोटाचं म्हणल्यावर बदक बदकागत पोट आहे तुमचं असं म्हणजे बदक आहे याला बदक माझं मला बरोबर कळतं ना त्यामुळे माझ्या भाषेत ती लिहून घेतली बरोबर आहे इकडे फिर ट्राउझरचं माप घेऊन टाकतोय हा. पाय वर कर पाय वर कर की पाय वर कर जरा अरे बाज मी सांगितल्याशिवाय पाय खाली केला का तांगडं मोडून हिता आता तुझं पाय वर कर जरा पाय वर करून उभे राहा ना वहिनी धरा तुम्ही धरा ए, आई, बस ए, बस तुझं मापच घेऊन टाक बस. इकडं पाय कर ए, अरे तिकडे ए,
थांब जरा. आज बसरा हो. खाली झोपू नका. जरा पाय उचला तिकडे धरा तिकडे. अरे ऐक ना, अरे बस. अरे पोट आहे का काय आहे इले काय? जरा पालता हो तो. अरे. पालता उचल तिकडनं. इकडनं पाय इकडनं पाय असं बरोबर उचलायचं. घे. 35. अरे माझा सूट चिवते की धनुष्यबाण करताय? नाही वहिनी अवघड आहे हो. ही अवघड आहे सगळे काही माप आहे ते का होतीच नाही. दमले. अवघड आहे नाही बाप. माझ्या बापाच्यानं ही सूट शिवायची जमणार नाही ह्याला. काय ह्याला अर्थ आहे तवा ती काय जरी कोट शिवला का नाही सगळं व्यर्थ जाणार आहे. कनिशी नाही असं नका ना करू अहो हे काय हे अंग बॉडी आहे का काय? बॉडीचाच प्रॉब्लेम आहे ह्याच्या. माझ्याकडनं सूट शिवून काय होणार नाही. वहिनी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुमच्या फ्रीज मधल्या आल्याला मी सूट शिवीन पण या हाल्याला सूट शिवणार नाही अजिबात. माझ्या बापाच्या जुळणार नाही. तुम्ही दुसरा बघा कोणाकडनं तरी शिवून घ्या. आपल्याला जमणार नाही. हट. मला पटतंय तुमचं म्हणणं पण मग आपण असं करूयात ना माझ्या भावाच्या लग्नाला तुम्हीच या ना मिस्टर उपश्याम म्हणून हा? चालतंय हे थांबतील घरी ढुशी ढुशी खेळत. चालतंय आपण दोघं लग्नाला जाऊया मग. नाही, लग्नाला मी जाणार. मी हिचा नवरा आहे ना, मी लग्नाला जाणार. चालतंय मग मी हिचं घरात थांबतो आणि दुसरी दुसरी खेळत बसतो. एन्जॉय. नाही डुशी मी खेळणार. हे बघा तुम्ही एकतर काय ते ठरवा लग्न की ढुशी ढुशी काय खेळणार आहात? डुशी डुशी. हो हा. नक्की मग मी जाऊ यांच्या बरोबर जा. लग्न. चला तुम्ही डुशी डुशी खेळत बसा. हा? हे बघा हे इकडे जा. चला बाहेर तुम्ही चला बाहेर. हे बघा इकडे डुशी डुशी खेळत बसा. इकडे या खेळा डुशी डुशी खेळा. चला आपण जा, मस्त, 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 मस्त.